व्हिटॅमिन बी 12 बाबतचा पहिला व्हिडिओ तुम्हाला आवडला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजचा व्हिडिओ आहे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता का निर्माण होते यावर. शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता निर्माण होते जेव्हा व्हिटॅमिन बी 12 योग्य प्रमाणात मिळत नाही किंवा अन्न पदार्थातून मिळालेलं व्हिटॅमिन बी 12 शरीरात योग्य पद्धतीने ऍब्झॉर्ब होत नाही. क्लिव्हलंड क्लिनिकच्या माहितीनुसार अन्नातून मिळालेलं व्हिटॅमिन बी 12 शरीरात ऍब्झॉर्ब होण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी व्हाव्या लागतात. पहिली गोष्ट, पोटातील हायड्रोक्लोरिक ऍसिड अन्नातून व्हिटॅमिन बी 12 वेगळं करेल. दोन, व्हिटॅमिन बी 12 शरीरातील एका प्रोटीन सोबत कंबाईन होईल. त्यानंतरच व्हिटॅमिन बी 12 पचन संस्था किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये ऍब्झॉर्ब होतं. तोंडात लाळ पुरेशी नसेल तर व्हिटॅमिन बी 12 हे आर प्रोटीन सोबत मिसळत नाही. त्यामुळे शरीराची व्हिटॅमिन बी 12 शोषून घेण्याची किंवा ऍब्झॉर्ब करण्याची क्षमता ही कमी होते. अनेकदा औषधांमुळे आपलं तोंड कोरडं पडतं. पोटामध्ये जर कमी प्रमाणात ऍसिड असेल तरी देखील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता निर्माण होते. पोटाच्या अल्सरवर उपचारांसाठी जी औषधं वापरली जातात त्यामुळे ऍसिडचं प्रमाण कमी होतं. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता आणि अल्सरच्या गोळ्यांमध्ये संबंध असल्याचं संशोधकांना देखील आढळून आलंय. वय वाढत जातं तसं पोटातील ऍसिड स्त्रवण्याची प्रतिक्रिया मंदावते. गॅस्ट्रिक सर्जरी, सूज किंवा दीर्घकाळ असलेला ॲनिमिया, थकवा अशा कारणांमुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात. स्वादुपिंड किंवा पॅनक्रियास मध्ये देखील बिघाड हे व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचं एक प्रमुख कारण आहे. तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शरीरामध्ये व्हिटॅमिन बी 12 जर कमी असेल तर कोणती लक्षणं दिसतात आणि ही लक्षणं फक्त शरीरापुरतीच मर्यादित आहेत का सायकोलॉजिकल लक्षणंही यामुळे दिसू शकतात.